नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं की घरात आणि मित्रांमध्ये एकच चर्चा सुरू होते. भाई, लॅपटॉप कोणता घेऊ? गेमिंग लॅपटॉप घ्यायचा की पातळ हलका अल्ट्राबुक की बजेटमध्ये काम भागवायचं? या सगळ्या गोंधळातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत 2025 साठीचा कंप्लीट लॅपटॉप गाईड, तोही तुमच्या ब्रांच आणि बजेटनुसार. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी लॅपटॉप घेताना काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पहिला आहे प्रोसेसर, म्हणजे लॅपटॉपचा मेंदू. किमान इंटेल i5 किंवा रायझन 5 घ्या आणि तोही 12 जनरेशन किंवा त्याच्या पुढचा असावा. दुसरी गोष्ट म्हणजे रॅम. कमीत कमी 8 GB रॅम जर हवीच, पण जर तुम्ही कोडिंग डिझायनिंग करणार असाल तर 16 GB रॅम घेणं कधीही चांगलं. 8 GB रॅम म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन. काम चालतं पण गर्दीत श्वास कोंडतो. 16 GB म्हणजे वंदे भारत, एकदम स्मूथ प्रवास. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टोरेज. चुकूनही HDD वाल्या लॅपटॉपच्या नादी लागू नका. SSD इज अ मस्ट. SSD म्हणजे सुपर हिरो आणि HDD म्हणजे म्हातारा बैल. किमान 512 GB SSD असलेला लॅपटॉप बघा. चौथी गोष्ट म्हणजे बॅटरी लाईफ. कॉलेजमध्ये सारखा चार्जर घेऊन फिरणं शक्य नसतं, त्यामुळे किमान 6 तासांची बॅटरी लाईफ असलेला लॅपटॉप निवडा. आणि हो, जर तुम्ही रोज कॉलेजला प्रवास करणार असाल तर वजनाला हलका लॅपटॉप घ्या, नाहीतर पाठीचं ओझं वाहून न्यावं लागेल. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. ब्रांचनुसार कोणता लॅपटॉप घ्यायचा? जर तुमची ब्रांच कम्प्युटर सायन्स, IT, AIDS किंवा AML असेल तर तुमचं मुख्य काम कोडिंग, AI टूल्स आणि डेटा प्रोसेसिंगवर असणार आहे. तुमच्यासाठी i5 किंवा रायझन 5 प्रोसेसर, 16 GB रॅम आणि SSD पुरेसा आहे. GPU नसला तरी चालेल, पण जर तुम्ही हेवी मशीन लर्निंग किंवा डीप लर्निंग करणार असाल तर GPU असलेला लॅपटॉप फायद्याचा ठरू शकतो. एसूस विवोबुक, डेल इन्स्पिरॉन किंवा मॅकबुक एअर M2 सारखे पातळ आणि हलके लॅपटॉप तुमच्यासाठी बेस्ट आहेत. जर तुमची ब्रांच ENTC किंवा ECE असेल तर तुम्हाला मॅटलॅब आणि VLSI सारख्या सिम्युलेशन सॉफ्टवेअरची गरज लागेल. तुमच्यासाठी i5 किंवा रायझन 5 प्रोसेसर आणि 16 GB रॅम उत्तम राहील. डेडिकेटेड GPU असणं गरजेचं नाही, पण PCB किंवा 3D सिम्युलेशनसाठी तो मदत करतो. आता बोलूया त्या ब्रांचेसबद्दल ज्यांना खरी ताकद लागते, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. तुम्हाला ऑटोकॅड, सॉलिडवर्क्स, ANSYS, रेव्हिट सारखे जड सॉफ्टवेअर्स वापरायचे आहेत. यासाठी तुम्हाला i7 किंवा रायझन 7 प्रोसेसर, 16 GB रॅम आणि NVIDIA RTX किंवा GTX सारखा पॉवरफुल डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड लागेलच. तुमच्यासाठी एसर नायट्रो, एसूस TUF किंवा लेनोवो लिजन सारखे गेमिंग लॅपटॉप्स बेस्ट आहेत. आणि जे विद्यार्थी फक्त बेसिक कोडिंग, ब्राउझिंग किंवा ऑनलाईन क्लासेससाठी लॅपटॉप वापरणार आहेत, त्यांच्यासाठी i5 किंवा रायझन 5 प्रोसेसर, 8 GB रॅम आणि SSD असलेला कोणताही बजेट अल्ट्राबुक जसं की HP पॅव्हिलियन, एसर ॲस्पायर किंवा लेनोवो आयडियापॅड पुरेसा आहे. चला आता बजेटनुसार काही उत्तम ऑप्शन्स बघूया. बजेट रेंज 45,000 ते 55,000 रुपयांमध्ये तुम्ही एसर ॲस्पायर 2, HP 15S किंवा एसोस विवोबुक बघू शकता. मिड रेंज 60,000 ते 80,000. यामध्ये डेल इन्स्पिरॉन, लेनोवो आयडियापॅड स्लिम 5 आणि मॅकबुक एअर M1 जो आजही एक उत्तम पर्याय आहे, हे चांगले ऑप्शन्स आहेत. हाय एंड 90,000 रुपयांपासून पुढे. यामध्ये तुम्ही मॅकबुक एअर, प्रो M2, लेनोवो लिजन 5 किंवा एसूस रॉग झेफायरस सारखे प्रीमियम लॅपटॉप्स घेऊ शकता. आता तो सर्वात मोठा प्रश्न, मॅकबुक घ्यायचं की विंडोज? मॅकबुकची बॅटरी लाईफ जबरदस्त असते, परफॉर्मन्स एकदम स्मूथ असतो आणि कोडिंगसाठी तो सर्वोत्तम मानला जातो. पण एक प्रॉब्लेम आहे, मेकॅनिकल आणि सिव्हिलचे जड कॅड सॉफ्टवेअर्स त्यावर चालवायला थोडं अवघड जातं. तर दुसरीकडे विंडोज लॅपटॉपवर जवळपास सगळे इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर्स आरामात चालतात, त्यामुळे मेकॅनिकल आणि सिव्हिलवाल्यांसाठी विंडोज हाच उत्तम पर्याय आहे. जाता जाता काही एक्स्ट्रा टिप्स. नेहमी SSD स्टोरेजवालाच लॅपटॉप घ्या. नंतर रॅम वाढवण्याचा ऑप्शन असेल तर उत्तम. जर तुम्ही गेमिंग लॅपटॉप घेत असाल तर एक चांगली बॅग आणि कूलिंग पॅड नक्की घ्या, नाहीतर लॅपटॉप तवा बनेल आणि त्यावर तुम्ही ऑमलेट बनवू शकाल. आणि हो, लॅपटॉप घेण्याआधी स्टुडंट डिस्काउंट नक्की तपासा.
ॲपल, डेल, लेनोव्होसारख्या कंपन्या विद्यार्थ्यांना चांगली सवलत देतात. थोडक्यात सांगायचं झालं तर जर तुम्ही CSITमध्ये असाल तर हलका आणि पॉवरफुल कोडिंग लॅपटॉप घ्या. जर तुम्ही मेकॅनिकल सिव्हिलमध्ये असाल तर GPU असलेला दमदार लॅपटॉप घ्या. आणि जर तुम्हाला बॅलन्स हवा असेल तर मिड रेंज लॅपटॉप तुमच्यासाठी योग्य आहे. आता तुमचं काम. तुमची ब्रांच आणि बजेट खाली कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला तुमच्यासाठी बेस्ट लॅपटॉप सुचवेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.